तुम्ही तिन्ही आमदारांना पाडायची भाषा करताय. 100% पाडणार. मुलाखती ऐकताना आम्ही कायम बघतोय विकास, स्मार्ट सिटी, अजितदादांनी विकास केला. पण मी आज एकच सांगेन, बाप बाप होत आहे, बापाला सोडून चालत नाही. बाप असेल तेव्हा आपल्या नावाला किंमत आहे, आपल्या कामाला किंमत असते. तेच पिंपरी चिंचवड शहरामध्ये आहे. तुमच्या मुलाखतींमध्ये मी ऐकलं 2-3 मुलाखतींमध्ये भाजपने स्मार्ट सिटी केली. स्मार्ट सिटी भाजपच्या काळात. आज मला सांगा, जी MIDC आणली, जे IT पार्क आणलं, त्याचा फायदा लोकांना झाला की स्मार्ट सिटीचा फायदा लोकांना झाला? नाही, ज्याच्यामुळे आज जे स्मार्ट सिटी तुम्ही लोकांनी केली त्याच्यामध्ये फक्त भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामध्ये भाजप आणि अजित पवारांसोबत जी लोक गेली त्यांचा त्याच्यामध्ये फायदा होता. फक्त स्थानिक नेत्यांचा फायदा म्हणून स्मार्ट सिटी आपली अस्तित्वात आलेली. त्याचा सामान्य लोकांना कसलाही फायदा झालेला नाही. काय नक्की चाललंय काय? मी भाजपमध्ये होतो, मी भाजपचा राजीनामा दिला. का दिला? भाजपची व्याख्या होती, ना खाऊंगा ना खाणे दूंगा. थोडं प्लॅनिंग केलं तर 100% हा विजय महाविकास आघाडीचा तिथं होणार आहे. हे आज मी तुम्हाला लिहून देतो. निकाल लागल्यावर तुम्ही पुन्हा मला बोलावसाल तेव्हा मी आमदार असेल, हे तुम्हाला सांगतो.